गुड इव्हनिंग एव्हरीबडी. सिंधुजन अकादमीतर्फे जी व्याख्यानमाला सुरू आहे त्या व्याख्यानमालेमध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल डॉक्टर सुजित शिंदे आणि डॉक्टर राजकुमार घोगरे यांचे मी मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आज आपला विषय आहे की विज्ञान नेमके काय आहे. तर ते सुरू करण्यासाठी मी स्क्रीन शेअर करतोय. तर आज आपण आपल्या या विषयाला सुरुवात करूया की विज्ञान नेमके आहे तरी काय. आजपर्यंत जर आपण लहान मुलांचा किंवा युवकांचा विचार केला तर असं दिसून येईल की विज्ञानाबद्दल त्यांच्या मनात एक थोडीफार धाकधूक असते. त्यांना बाकी इतर विषयांच्या बद्दल जास्ती धास्ती नसते, पण विज्ञान म्हटलं की ते जरा बिचकून राहतात. पण सारासार विचार केला तर आपल्याला असं दिसेल की आपण नेहमीच विज्ञानाचा उपयोग करत असतो. समजा एखाद्याला कुठल्या तरी ठिकाणी पोहोचायचं आहे, शाळेत जायचं आहे, तर उशीर झाला तर तो आपला वेग वाढवतो. जर त्याच्याकडे वेळ असेल तर तो थोड्या हळू गतीने चालतो. तर या प्रकारचं आपण विज्ञान वापरतच असतो. कोणत्या प्रकारचं खाणं खावं, कोणत्या प्रकारची औषधं घ्यावी, आपलं लाईफस्टाईल कसं असावं, आपण कोणत्या अ, तऱ्हेने अभ्यास केला तर आपल्याला चांगले मार्क्स मिळतील, ह्या अशा प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान अंतर्भूत असतं आणि आपण त्याचा नेहमी उपयोग करत असतो. पण हे करत असताना आपण विज्ञान किंवा सायन्स आणि टेक्नॉलॉजी यूज करतोय, असा काही आपल्याला आभास किंवा भास नसतो. आपण ते नकळतपणे यूज करत असतो. पण तसं असलं तरी विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा एवढा आपण अतिरेकपणे वापर करत असतो, की आपल्याला त्याच्याबद्दल जाणीव सुद्धा नसते, की आपण काय करतो आहोत. तर हे सगळं करण्यासाठी आपल्याला विज्ञानाची नेहमीच मदत असते आणि त्यासाठी आपण विज्ञान म्हणजे नेमके आहे तरी काय, याचा आपण थोडासा शोध घेऊया. पुढे जाण्याआधी मी माझे हे आजचे व्याख्यान जे आहे, जो आजचा टॉक आहे, तो माझ्या बहिणी, माझी लहान बहीण प्रियांका दिलीप अनिता गवळी हिच्यासाठी समर्पित करत आहे. ज्या सेकंड वेव्हमध्ये कोल्हापूर सारख्या ठिकाणी हाहाकार माजला होता, त्या झंझावातात माझी लहान बहीण अकाली निघून गेली. तर हे एक माझ्यातर्फे आणि माझ्या फॅमिलीतर्फे एक डेडिकेशन आहे. कार्ल सॅगन यांनी 94 साली 1994 मध्ये म्हटले होते, की आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या समाजात राहतो. असे असूनही आपण अशी विचित्र व्यवस्था करून ठेवली आहे की जवळ-जवळ कोणालाही विज्ञान आणि तंत्रज्ञान ही काय चीज आहे हे समजणारच नाही. अवघड करून आपण सगळं सांगितलेलं आहे, की विज्ञानाला आपण एवढं अवघड करून दिलेलं आहे ना, की लोकांना आता त्याच्याबद्दल फार भीती वाटायला लागलेली आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे, की समाज स्वास्थ्यासाठी अशी परिस्थिती असणे घातक आहे. मागच्या 2 दशकांमध्ये थोडेसे बदल झाले आहेत असे दिसते आणि जरी सरकार आता नागरिक विज्ञानाला सक्रियपणे प्रोत्साहन देत असले,
तरी अनेक नागरिक विज्ञान काय आहे आणि का व कसे कार्य पाडते याबाबतीत अजूनही अनभिज्ञ आहेत. हे कार्ल सेगन यांनी 1994 साली लिहून ठेवले होते आणि अमेरिका, युरोपसारख्या ठिकाणी 90च्या दशकामध्ये किंवा त्या त्या आधीपासून सक्रियपणे लोकांना विज्ञान प्रवाहामध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते. तर त्या काळी सुद्धा ते प्रयत्न किती तोकडे पडत होते याची मीमांसा कार्ल सेगन यांनी केली होती. तर त्यांना त्या काळात वाटत होते, की ही परिस्थिती बदलायला हवी आणि अजूनही भारतासारख्या ठिकाणी अ, ही परिस्थिती बदलण्यासाठी फार मोठा वाव आहे. त्यामुळे विज्ञान नेमके काय आहे? त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यात काय उपयोग आहे? वैज्ञानिक जाणिवेने काय साध्य होणार? हे सारे प्रश्न वरवर बघितले तर फार सोपे किंवा निरर्थक वाटतात. पण खोल जाऊन विचार केला तर फार गहन व जटिल आहेत. स्टुअर्ट फायरस्टीन आपल्या इग्नोरन्स हाऊ इट ड्राइव्हज सायन्स या पुस्तकात लिहितात, वास्तविक विज्ञान हे प्रगतीची उजळणी किंवा पुनरावृत्ती आहे. अज्ञानाच्या तिमिरातून बाहेर पडण्याचा तो राजमार्ग आहे, जो कधीच सलग व सुकर नसतो. क्लॉड लेवी स्ट्रॉस ज्याला आधुनिक मानववंश शास्त्राचे जनक मानले जाते, त्यांनी 1964 मध्ये त्यांच्या सांस्कृतिक मानववंशशास्त्राच्या प्रतिष्ठित मिथॉलॉजिक्स संग्रहाच्या पहिल्या खंडात विचार मांडला होता आणि तो हा की शास्त्रज्ञ तो नव्हे जो योग्य उत्तर शोधतो, तर तो असतो जो योग्य प्रश्न विचारतो. Scientist not a person who gives right answers, but he is the person who asks the right questions. आता आपण ही परिस्थिती बघूया. ब्रिटन, अमेरिका सारख्या देशांमध्ये एक सर्वे केला होता आणि त्यामध्ये प्रोबॅबिलिटी पृथ्वी सूर्याभोवती फिरते, अँटिबायोटिक विषाणू विरुद्ध प्रभावी नसतो, असे काही प्रश्न सामान्य लोकांना विचारले गेले होते. आणि त्यापैकी ब्रिटनमध्ये 66 लोकांनी सांगितले होते की 66 लोकांना प्रोबॅबिलिटी बद्दल अजिबात काही माहिती नव्हती. 34 लोकांना माहिती नव्हतं की 34% लोकांना माहिती नव्हतं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि अँटिबायोटिक विषाणू विरुद्ध प्रभावी नसतो. तर अमेरिकेत सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही. तिथं पण 64% 46% आणि 25% लोकं या लोकांना लोक या तिन्ही प्रश्नाबाबत अनभिज्ञ होते. तर जर ही परिस्थिती प्रगत देशात असेल, ब्रिटन व अमेरिकेसारख्या प्रगत देशात असेल, तर भारतामध्ये कशी परिस्थिती असेल किंवा इतर लो इन्कम कंट्रीजमध्ये कशी परिस्थिती असेल, याचा अंदाज आपल्याला सहजपणे घेता येऊ शकतो. ही जी महामारी सुरू आहे, ही जी पॅन्डेमिक सुरू आहे, त्याच्यामुळं भरपूर पूर्ण जगामध्येच भरपूर नुकसान झालेलं आहे. लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. लॉकडाऊनमुळे नोकऱ्या बंद झालेल्या आहेत आणि कितीतरी लोकांना आपल्या वेतन पूर्णपणे वेतन मिळत नाहीये आणि भरपूर जागतिक जागतिक GDPमध्ये 4.5% ची घट झालेली आहे. त्यामुळं ज्यावेळी आपण या महामारीतून उभारी घेऊ, बाहेर पडू, त्यावेळची परिस्थिती कशी असेल आणि त्यानंतरच्या नोकऱ्या कशा असेल, याचा आढावा फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2020 मध्ये घेण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये मोस्टली सायन्स आणि टेक्नॉलॉजी रिलेटेड नोकऱ्यांचा भाग जास्ती मोठ्या प्रमाणात असणार आहे. मानव, यंत्र आणि संगणकीय प्रणाली आपापसात कामं वाटून घेणार आहेत 2024 पर्यंत. त्यामुळे ज्या नवीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत, त्यामध्ये तंत्रज्ञान आणि विज्ञान यांचा फार मोठा वाटा असणार आहे आणि त्यामुळे डेटा विश्लेषक, शास्त्रज्ञ, कृत्रिम बुद्धिमत्ता
यांत्रिक विद्वत्ता असणारे तज्ज्ञ आणि रोबोटिक्स अभियंत्यांची मागणी आताही आहे, पण ती पुढं वाढत जाणार आहे. मार्केटिंग, विक्री आणि जाहिरात क्षेत्रातील नोकऱ्याही वाढणार आहेत. तर या अनुषंगाने आपल्याला समजून घ्यावं लागेल, की विज्ञान म्हणजे नेमके आहे तरी काय? विज्ञान हे ढोबळमानाने 2 प्रकारचे असते. आधीच अवगत असलेले ज्ञान आपण वृद्धिंगत करत असतो, त्याच्यामध्ये वाढ करत असतो व शोधत किंवा संपादन करत असलेले नवीन ज्ञान. म्हणजे आधीच आपल्याकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला जास्ती परफेक्ट करण्याचं तंत्र म्हणजे आणि शास्त्रज्ञ आणि नवीन माहिती शोधण्यासाठी किंवा नवीन डिस्कव्हरीज करण्यासाठी आपल्याला विज्ञानाचा अ, किंवा विज्ञानाची मदत होऊ शकते. विश्वाला समजण्याचे अतिशय उपयुक्त साधन म्हणजे विज्ञान. विज्ञान ही एक प्रक्रिया आहे. एखादी अनाकलनीय घटना किंवा क्रिया-प्रक्रिया समजण्यासाठी विज्ञानाचा वापर किंवा विज्ञानाचा उपयोग केला जातो. विश्वाची उत्पत्ती व तिचा पसारा, आवाका फक्त आणि फक्त विज्ञानामुळे समजणे शक्य झाले आहे. एखादी घटना अशी जशी आहे तशी समजायची असेल, तर विज्ञानाची कास धरण्याशिवाय पर्याय नाही. तसं पाहिलं तर निसर्ग अनेक रूपात आपल्यासमोर येत असतो. ही रूपं जरी आपल्या परिचयाची असली किंवा नसली, तरी त्यांना समजावून घेण्याची जिज्ञासा सदा सर्व काळ प्रत्येक मानवाच्या मनामध्ये होती. भारतीय उपखंडाबाबत फक्त विचार करायचा झाला तर आधी मौखिक रूपात ही जिज्ञासा एका पिढीपासून नंतरच्या पिढीपर्यंत पोहोचवली जायची. ही परंपरा इतरही अनेक संस्कृतीत जोपासली गेलेली आहे. लिहिण्या वाचण्याची कला अवगत झाल्यानंतर निसर्गाकडे बघण्याचा व त्याचे विश्लेषणात्मक ज्ञान लिपिबद्ध करण्याची पद्धत सुरू झाली. विज्ञानाची वाणी आज जितकी पद्धतशीर व अचूक आहे, तितकी ती आधी नव्हती. आजच्या सारखीच ती शास्त्रीय निष्कर्षाच्या आधारित असावी, असा अट्टहास धरणे चुकीचे आहे. त्या काळी कोणत्या प्रकारची एखादी नैसर्गिक घटना पाहिली जायची व कशा प्रकारे त्याचा विचार केला जायचा, यात फरक होता. आजच्या कसोट्यांवर त्या काळच्या घटनांचा अन्वयार्थ लावणे शहाणपणाचे नाही. निसर्गाला ताडण्याच्या प्रयत्नात आपण प्रत्येकजण करत असतो. आकाश निळेच का आहे? सूर्य रात्री कुठे दडी मारून बसतो? तारे तारका अंधारात का लुकलुकतात? यासारखे अनेक प्रश्न लहान असताना आपल्या प्रत्येकाच्या मनात हिंदकुळे खाऊन विरून गेलेले आहेत. पण आपल्याला या प्रश्नांची उत्तरे शाळेतील विज्ञान पुस्तिकेतून मिळत राहतात. या ज्ञानाच्या बळावर आपली वैज्ञानिक दृष्टी अधिक प्रगल्भ बनत जाते. पण पूर्वीच्या काळी अशी परिस्थिती अस्तित्वात नव्हती. निष्पाप मनात उत्पन्न होणाऱ्या प्रश्नांना अचूक उत्तर मिळत नसायचे. त्यामुळे तर्क-वितर्कांना ऊत यायचा. त्यातीलच एखादे मनाला तत्कालिक पटणारे उत्तर प्रमाण मानले जायचे. हेच नंतर विज्ञान बनले. निसर्गाला जाणण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच विज्ञान होय. हा प्रयत्न विश्वात प्रत्येक ठिकाणी झाला आहे. आजच्या आदिवासी पाड्यात सुद्धा विज्ञान अस्तित्वात आहे. हे ज्ञान आधुनिक वैज्ञानिक कसोट्यांवर खरे उतरणार नाही, पण विश्वाकडे डोळसपणे बघण्याची बुद्धी त्यांच्यातही असते हे नाकारून चालणार नाही. विज्ञानाचा पाया साऱ्याच संस्कृतीत रचला गेलेला आहे, पण ती परंपरा कधी ना कधीतरी खंडित झालेली आहे. आधुनिक जगतात ही परंपरा ग्रीक व लॅटिन देशात सुरू झाली. ती आजही अखंडितपणे सुरू आहे. आधुनिक विज्ञानाचा प्रणेता अरिस्टॉटल होते हे सर्व मान्य आहे. विज्ञानाचा पाया त्यांनीच रचलेला आहे याबद्दल आधुनिक वैज्ञानिकात कोणतेच दुमत नाही. त्यांनी जे जे सिद्धांत आपल्या हयातीत मांडले होते ते कित्येक पिढ्यांनी अगदी प्रमाण मानले होते. तर्काच्या आधारावर मांडण्यात आलेल्या प्रमेयांचा व सिद्धांताचा पगडा त्या काळच्या समाजमनावर अगदी न पुसता येणारा होता. तो पुसण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न गॅलिलिओ यांनी केला होता. त्यांनी तर्कावर अंधविश्वास ठेवण्यापेक्षा
प्रयोगावर आपल्या ज्ञान उपासनेची सारी शिस्त ठेवली होती. त्यांनी सुरू केलेली ही परंपरा आजही जपली जात आहे. प्रयोगशीलता व बिनचूक निष्कर्ष कधीही कुठेही एकाच प्रकारे केली तर एकाच प्रकारचे अनुमान निघते. विज्ञानाचा हाच तर पाया आहे आणि तो रचला होता गॅलिलिओ यांनी. धर्माचा पगडा गॅलिलिओ यांच्या काळात फार मोठ्या प्रमाणावर होता. काही ग्रंथात विश्वाच्या उत्पत्तीबद्दल काही संकेत दिले होते. या संकेताच्या विरोधात कॉपर्निकस सारख्यांनी लिखाण करून ठेवले होते. त्याच्या समर्थनात गॅलिलिओ यांनीही काही बोल बोलले होते. त्याचा राग त्यांच्या विरुद्ध धरला गेला होता. सूर्य पृथ्वीभोवती न फिरता पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, हा कॉपर्निकसचा सिद्धांत गॅलिलिओ यांनी उचलून धरला होता. ते फक्त याच एका कारणासाठी प्रसिद्ध नाहीत. ऍक्च्युली त्यांनी पहिली दुर्बीण गॅलिलिओ यांनीच बनवली होती आणि तेही 1609 साली, 1609 साली. तर अशी काही विलक्षण मंडळी विज्ञान क्षेत्रात होऊन गेलेली आहेत आणि विश्वाला समजण्याचं कार्य, विश्वाला समजावून सांगण्याचं कार्य अशा लोकांनी केलेलं आहे. या लोकांच्या कर्तृत्वामुळेच किंवा त्यांच्या कार्यामुळेच जी काही आपल्याला आपल्या असण्याची आणि या विश्वाच्या असण्याच्या क्षमतेबद्दलची जी काही धारणा आहे, जी काही मत आहेत, ते या लोकांनी केलेल्या कार्यामुळेच निर्माण झालेलं आहे. विज्ञान कसं करतात, त्याची प्रक्रिया कशी असते, असं जर कोणी विचारलं किंवा आपल्याला सांगायचं असेल, तर आपण असं म्हणू की एखाद्या विषयासंबंधी आपल्या मनात विचार आला तर त्याचा सर्वांगीण विचार होणे गरजेचे असते. तर हे आपण एक हायपोथेसिस बिल्डिंग अप ज्याला आपण म्हणतो, तो प्रकार या ठिकाणी झाला की आपल्या मनात एक आयडिया आलेली आहे आणि त्या आयडियाच्या किंवा त्या कल्पनेच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या बाजूने, वेगवेगळ्या डायमेन्शन्सने आपण त्याच्याकडे पाहिलं तर आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतील आणि त्या अनुषंगाने आपल्याला आपलं कार्य करणं थोडं अधिक सोपे किंवा अधिक शास्त्रीयदृष्ट्या अधिक परिपक्व होईल. म्हणून हायपोथेसिस जनरेट करणं किंवा एखादी कल्पना येणं हा एक उत्क्रांतीचा एक फार मोठी देण आहे आणि या साऱ्या नवीन नवीन कल्पनांच्या येण्यामुळेच आपला समाज पुढं पुढं सरकत आलेला आहे, तो उत्क्रांतीत होत आलेला आहे किंवा त्याच्यामध्ये नवनवीन डेव्हलपमेंट्स होत आलेले आहेत. ज्या कल्पना डोक्यात व मेंदूत घोळत असतात त्यांचा पाठपुरावा करणे, प्रयोग करणे, प्रयोगाद्वारे मिळालेल्या निष्कर्षाची शहानिशा करणे हे विज्ञानात अपेक्षित असते आणि हेच विज्ञान आहे. प्रयोगाद्वारे निर्माण होणारे निष्कर्ष सगळीकडे सारखेच असले पाहिजेत. हे बेसिकली फिजिकल सायन्सेसमध्ये फार मोठ्या प्रमाणात असतं. जसं आता चुंबक घेतलं आणि चुंबक तुम्ही नॉर्थ पोलला किंवा साऊथ पोलला किंवा इक्वेटर जवळ धरला तर लाईट पोल्स हे नेहमी डिफ्लेक्ट करतात किंवा पराकर्षण असतं आणि अनलाईट पोल्स एकमेकांच्या जवळ येतात, ते त्यांच्यामध्ये आकर्षण निर्माण होतं. तर हा प्रयोग कुठेही केला तर तो त्याचा परिणाम सेमच यायला हवेत. त्यामुळे सायन्स म्हणजे असं की एका ठिकाणी एक निष्कर्ष आणि दुसऱ्या ठिकाणी दुसरा रिझल्ट असं नसतं. ते प्रत्येक ठिकाणी ऑलमोस्ट सेम रिझल्ट्स यायला हवेत किंवा येतच असतात. पण कंडिशन ही आहे की त्या प्रकारची सेम फिजिकल अँड केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स असायला हवे किंवा सेम एन्व्हायरमेंट असायला हवं. जगात कोणत्याही ठिकाणी एकाच प्रकारच्या गतिकीय व रासायनिक अवस्था असणाऱ्या ठिकाणी पार पडलेल्या ठिकाणी समान निष्कर्ष प्रत्येक प्रयोगात मिळाले तर निष्कर्ष अचूक आहेत हे सिद्ध होते. विज्ञान हे स्वयंपूर्ण आहे आणि ते सतत स्वतःला दुरुस्त करत असते.
हा एक मोठा गुण विज्ञानात असतो की विज्ञान कधीच डोगमॅटिक नसतं की बाबा मी जे काही निष्कर्ष काढले ते सदा सर्व काळ सगळ्यांनी मान्यच करायला हवेत असं नाही. तर जर मी एक प्रयोग केला आणि माझे निष्कर्ष मी त्यावेळी खरे आहेत किंवा चांगले आहेत असे जर ठरवलं आणि नंतर काही वर्षांनी किंवा काही दिवसांनी दुसऱ्या एखाद्या वैज्ञानिकाने ते प्रयोग करून मला दाखवून दिलं की बाबा हा तुझा जो निष्कर्ष होता तो बरोबर नाही, तो चुकीचा आहे. तर मी ते मान्य करतो. माझ्यामध्ये किंवा कोणत्याही वैज्ञानिकामध्ये तो एक ठामपणा नसतो की माझे जे निष्कर्ष आहेत प्रयोगाद्वारे काढलेले माझे जे काही अनुमान आहेत ते बरोबरच आहे. ते चुकीचे नसतातच. तर असं विज्ञान किंवा वैज्ञानिकामध्ये ही भावना अजिबात नसते. त्यामुळे विज्ञानात नेहमीच 100% निश्चितता नसते. त्यात काही प्रमाणात अनिश्चितता असते. विज्ञानात प्रश्न विचारल्यास व त्या प्रश्नांची उत्तरे शोधल्यानंतरच आपण काहीतरी नवीन शिकतो. त्यामुळे विज्ञान ही एक निरंतर प्रक्रिया आहे. कधी-कधी विज्ञानाचे जे प्रयोग आपण करतो त्याचे परिणाम भिन्न असतात. पण ते का भिन्न आहेत या समस्येचे निराकरण करण्यासाठी अनेक प्रयोग केले जातात. त्यातून आपल्याला कळतं की बाबा एखाद्या प्रयोगामध्ये आपण एखादा एलिमेंट वापरला, तो दुसरीकडे वापरला नाही किंवा त्या एलिमेंटमध्ये काही अ, बदल होते किंवा चेंजेस होते. तर जर एक सेम काइंड ऑफ प्रयोग आपण करत असू आणि त्यामध्ये जर 2 भिन्न निष्कर्ष येत असतील, तर ते का येतात ह्याकडे किंवा ते शोधून काढण्यासाठी विज्ञान नेहमीच प्रयत्न करत राहते. त्यामुळे अवगत व संकलित झालेल्या ज्ञानात भर पडते व ज्ञानाची एक मजबूत आधार रेषा तयार होते. त्याला आपण एक बेसलाईन म्हणतो, की बाबा ऑलरेडी आपल्याकडे एवढी माहिती आहे आणि ह्या माहितीमुळे किंवा ह्या प्रयोगामुळे त्या त्या माहितीमध्ये नवीन भर पडलेली आहे. दुसरा कोणतातरी निष्कर्ष आलेला आहे आणि तो पहिल्या निष्कर्षापेक्षा थोडासा वेगळा आहे. तो का वेगळा आहे आणि पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये काय फरक आहे? त्यात कोणते फॅक्टर्स कॉमन आहेत किंवा कोणते फॅक्टर्स अनकॉमन आहेत? याचा शोध घेतल्यानंतर आपल्याला जी काही नवीन माहिती मिळते किंवा ज्ञानामध्ये भर पडते. त्यामुळे जो ती विज्ञान शाखा आहे, ती जास्ती परिपक्व होत जाते. विज्ञानाला नेहमीच कुठून ना कुठून आव्हान दिले जाते. म्हणून विज्ञान हे नेहमी प्रवाहित राहते. स्वतःला विकसित करत राहते, स्वतःत बदल करत राहते. त्यामुळेच त्याची उत्क्रांती व प्रगती अगदी निश्चित असते. त्यामुळे एका डबक्यामध्ये विज्ञान आणि वैज्ञानिक राहत नाहीत. ते नेहमी नवीन-नवीन शोध घेत राहतात. नवीन-नवीन लिटरेचर शोधत राहतात, वाचत राहतात. आपल्या स्वतःच्या थिंकिंगमध्ये बदल करत राहतात. त्यामुळे ते एका जागी असं शांत शिथिल झालेलं राहत नाही. तर ते नेहमी प्रवाहित असतं. त्यामुळे विज्ञान नवीन आव्हानांना पेलतो व त्याचे समाधान शोधतो. विज्ञान आपल्याला नवी दृष्टी, नवे परिमाण बहाल करते. कल्पना तपासल्या जातात व नंतर निरीक्षणे आणि प्रयोगाद्वारे उत्तरे शोधली जातात. त्यामुळे विज्ञान हे नेहमीच अग्रेसर व अपडेटेड राहून ज्ञानाची ज्वाला सतत तेवत ठेवते. निरंतर ज्ञानवृद्धी ही विज्ञानाची खासियत आहे. पूर्वी ज्ञात असलेल्या बऱ्याच गोष्टी चुकीच्या असल्याचे आढळते. हे घडते कारण विश्वाबद्दलच्या आपल्या समजुतीवर प्रश्न विचारला आणि त्याला आव्हान दिले गेलेले असते. तर ते आव्हान पेलण्यासाठी नवीन शोधकार्य सुरू होते आणि त्यातून जी नवीन आणि विकसित माहिती मिळते, ती प्रमाण मानली जाते. त्यामुळे विज्ञान शिकण्यासाठी व अंगीकारण्यासाठी पुढील गोष्टी करणे फार आवश्यक आहे. तर जर विज्ञान करायचे असेल किंवा विज्ञान सायन्स फील्ड किंवा सायंटिफिक टेम्परामेंट आपल्याला रुजवात करायची असेल, तर आपले मन मोकळे व ओपन माइंडेड असणं गरजेचं आहे.
डेटा किंवा आकडेवारी काय सांगते ते ऐकण्याची आपली तयारी असायला हवी. ज्यावेळी आपण काही प्रयोग करतो त्यावेळी आधीच जर आपण अनुमान फायनल किंवा फिक्स करून ठेवले, तर तो डेटा काहीतरी वेगळं सांगतो आणि आपले आधीचे काही अनुमान असतात ते आपण त्याच्याशी घट्ट चिकटून बसतो. तर विज्ञानात असं चालत नाही. तुमचा डेटा किंवा तुम्ही जे प्रयोग केलेले आहेत त्यातून तुम्हाला जी आकडेवारी मिळालेली आहे, तर ती आकडेवारी तुम्हाला काय सांगते हे ऐकण्याची तुमची इच्छा आणि कुवत असावी लागते आणि त्यानुसार तुमची मतं किंवा तुमचे निष्कर्ष तुम्ही काढायला हवेत. आणि त्यासाठी भरपूर प्रयोग करण्याची गरज असते आणि प्रत्येक प्रयोगामध्ये जी काही आपल्याला रिझल्ट्स मिळतात, ते प्रत्येक प्रयोगामध्ये सेम आहेत किंवा त्याच्यामध्ये तसूभरही फरक नाही. हे अ, वारंवार प्रयोग केल्यानंतरच आपल्याला लक्षात येते. पण विज्ञान हा सध्या एक सांघिक खेळ झालेला आहे. तो एकट्याने खेळता येत नाही. आधीच्या काळात असं होतं, की जसं सी.व्ही. रमन हे एकटेच काम करत होते किंवा आइन्स्टाईन त्यांचे एकटेच काम करत होते. असा आपला एक ग्रह झालेला आहे, की अ, एका ब्रिलियंट माइंडमध्ये एक भन्नाट कल्पना आली आणि ती कल्पना त्यांनी पेपरावर उतरवली आणि त्यामुळे तुमचं तो एकच माणूस फारच मोठा आणि फारच ब्रिलियंट आहे आणि जीनियस आहे असं आपण मानतो. पण आधीच्या काळात पण अशी परिस्थिती होती असं नाही, पण जरी आपण मान्य केलं तरी आता ती परिस्थिती राहिलेली नाही. तुम्हाला आता ग्रुप्समध्ये कामं करावी लागतात. मल्टी डिसिप्लिनरी सायन्स झालेला आहे, की केमिस्ट्री, फिजिक्स, बॉटनी, झूलॉजी, जिओलॉजी हे सगळे एकत्रित करून आता लोकं कामं करतात. नवीन-नवीन त्यामुळे नवीन शाखेचा विज्ञान शाखांचा जन्म होत आहे. जसे स्पेस वेदर. स्पेस वेदर ही कल्पना फार वेगळी आहे आणि अतिशय नवीन आहे. तर जसं आपल्या पृथ्वीवरती वातावरण बदलतं, तसंच ते स्पेसमध्ये अवकाशात पण बदलत असतं. तर ही नवीन विज्ञान शाखा आता जन्माला आलेली आहे. त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या शाखेतील काम करतायत. तर त्यामुळे शास्त्रज्ञ एकमेकांकडून बऱ्याच नवीन गोष्टी शिकतात. कधी-कधी एकसारखाच व एकसारखेच प्रयोग पार पाडावे लागतात. जेव्हा बरेच गट समान निष्कर्ष काढतात, तेव्हा त्या निकालांवरील व सत्यतेबद्दल आत्मविश्वास अनेक पटीनं वाढतो. त्यामुळे वैज्ञानिकांच्या अनेक गटात एकवाक्यता बनते व त्यांच्यात एकमत निर्माण होते. या साऱ्या घडामोडीत ज्ञान वाढते. पण जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे परिणाम व निष्कर्ष मिळतात, तेव्हा अधिक काळजीने पृथक्करण करणे क्रमप्राप्त ठरते. जेव्हा असे काही घडते, तेव्हा ती का घडले यामागचे कारण शोधणे बंधनकारक ठरते. कधी-कधी या प्रयत्नातून नवीन आणि अनपेक्षित शोध लागू शकतात. तर जसं आहे की की प्रत्येक ठिकाणी आता एक 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 ज्या भारतामधले जे रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत, त्यामध्ये तुम्ही जर डोकावून पाहिलं तर एकच व्यक्ती एका लॅबमध्ये फक्त एकच सायंटिस्ट काम करतोय असं नाही. तर ते वेगवेगळ्या प्रकारचे सायंटिस्ट वेगवेगळ्या प्रकारची कामं आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळे एक्सपर्टाईज असतं. तर ते सगळे अ, एकत्र येऊन काम करत असतात. पण आपण जर बघितलं, की ह्या अनेक गोष्टींच्यामुळे कसं असतं, की अ, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना इतर क्षेत्रामध्ये काय चालू आहे, कोणती नवीन डेव्हलपमेंट सुरू आहे, याचं ज्ञान घेणं पण आवश्यक ठरतं. त्यामुळं जर आपण पाहिलं तर भारताची विज्ञान परंपरा तशी फार जुनी असली पण जरी असली तरी ती फार तुटक आहे.
हराप्पा मोहेंजोदारो संस्कृतीत मोठी व स्वच्छ तसेच आरोग्यदायी शहरं कशी बांधली जातात याची आपण पाहिलेलं आहे. पण त्यानंतर आर्यभट्ट, भास्कराचार्य व चार्वाक सारख्यांनी अनेक नवीन वैज्ञानिक परिमाण भारताला बहाल केलेले आहेत. पण स्वातंत्र्यापूर्वी किंवा स्वातंत्र्यानंतरचे जे विज्ञान आहे त्यामध्ये अनेक वैज्ञानिक असे आहेत ज्यांचे कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते आपल्याला ज्ञात नाहीये. पण जर आपण थोडंसं मागे गेलो तर आपल्याला कळेल की अरिस्टॉटलनी जसा विज्ञानाचा पाया रचला याच्यावर आता बऱ्याचशा लोकांचं एकमत आहे. त्यांची अतिशय तीक्ष्ण बुद्धिमत्ता होती व या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी अनेक वैज्ञानिक संकल्पना मांडल्या होत्या. त्या किती खऱ्या व किती खोट्या हे तपासण्याच्या फंदात ते पडले नाहीत. तो त्यांनी तर्काचा आधार घेतला. पण त्यानंतर भरपूर लोकांनी आपल्याला त्या तर्काच्या आधारे जी काही निष्कर्ष काढले होते, जसं गॅलिलिओ यांनी त्याच्यावरती फार मोठे काम केले आणि त्याच्यानंतर निसर्गाच्या अनेक नाकलनीय गोष्टी ज्या होत्या त्या पर्दाफाश करण्याची शर्यत त्यानंतर लागली. त्यामध्ये न्यूटन, फॅराडे, मॅक्सवेल, आईन्स्टाईन, हॉकिंग यांच्यासारख्या वैज्ञानिकात एक प्रकारची रेस सुरू झाली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. डार्विन, क्रिक, वॉटसन यासारख्या सारख्याने सजीवांच्या उत्पत्तीच्या अनेक क्रिया प्रक्रियांची उकल केलेली आहे. आज आपल्याला जेवढी या विश्वाच्या व सजीवांच्या उत्पत्तीची व उत्क्रांतीची माहिती आहे तेवढी हराप्पा व पौराणिक काळातील उन्नत बुद्धिवंतांना खचितच नव्हती. आज विज्ञानाने इतकी प्रगती साधलेली आहे की शाळेत शिकणारा विद्यार्थी सुद्धा या मागच्या प्रज्ञावंतांपेक्षा जास्त जाणणारा आहे. त्याच्याकडे वैज्ञानिक माहितीची इतके सकस व समृद्ध भांडार आहे की अरिस्टॉटलला सुद्धा कमीपणाची भावना व्हावी. इतक्या वैज्ञानिक दिग्गजांच्या नंतर जन्माला येण्याचा हा तसा फार मोठा फायदाच आहे. याचा अर्थ असा नाही की आजची पिढी त्यांच्या पूर्वजांपेक्षा जास्त प्रतिभाशाली आहे. पण विज्ञानाचे संचित इतके जमा झाले आहे की विश्वाचे अगणित रहस्य अगदी आरामात उलगडली जाऊ शकतात. विज्ञानाची ही एक खासियत आहे. ज्ञानाची ही शाखा सदैव उत्क्रांतीत होत असते. अरिस्टॉटल यांनी विश्वाचं सर्वाधिक प्रज्ञावान मानव समजले जाते. पण आजच्या प्राथमिक शाळेतील विज्ञान शिकताना कदाचित त्यांची दमछाक होईल. उंचावरून वेगवेगळ्या वजनाचे सामान वेगवेगळ्या गतीने जमिनीकडे झेपावेल हा त्यांचा सिद्धांत कालबाह्य व चुकीचा आहे हे सिद्ध झालेले आहे. पण त्यांना इतरही अनेक नवीन गोष्टींचे आकलन होईल. पृथ्वी हा विश्वाचा मध्यबिंदू नाही व तिचे सूर्याभोवती भ्रमण होत असते किंवा पृथ्वी, जल, वायू व आग एवढेच 4 मूलतत्व नसून 100 पेक्षा जास्त मूलतत्वे आहेत ज्यात पृथ्वी, जल, वायू व आग यांचा समावेश होत नाही. एकपेशी सजीवांची उत्क्रांती होऊन बहुपेशी सजीव निर्माण झालेत. जनुकीय नकाशाच्या मदतीने सर्व सजीवांचा एकमेकांशी असलेला नातेसंबंध आता स्पष्ट झाला आहे. विज्ञानाने अनेक गोष्टींची उकल केलेली आहे, अनेक शोध लावले आहेत, अनेक रहस्यांवरचा पडदा बाजूला सारला आहे. एवढे असून सुद्धा विज्ञानाकडे जितक्या आश्वासक नजरेने पाहिली पाहिजे तितके पाहिले जात नाही. या शाखेकडे भीतीयुक्त आदराने पाहिले जाते. हे जे बघणे आहे ते आता बदलले पाहिजे. साऱ्या समाजाचा विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. विज्ञानाबद्दल नेहमीच एक आक्षेप घेतला जातो की ते फार बोरिंग असतं. विज्ञान शिकणे व शिकवणे हा कंटाळवाणा प्रकार असतो. एखादे चांगले गाणे किंवा संगीत ऐकण्यासाठी, आस्वाद घेण्यासाठी आपल्याला पेटी व तबला वाजवण्याची कला अवगत करण्याची गरज नसते. विज्ञानाबाबत आपण इतके कठोर का असतो? त्याचा आस्वाद घेणे किंवा आकलन करण्यासाठी प्रयोगशाळेतच जाण्याची गरज नाही. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या साऱ्या नैसर्गिक
घटनात विज्ञान दडलेले आहे. त्याचे अवलोकन करण्याची क्षमता सामान्य लोकात निश्चितच असते. त्याचे परिणाम कळण्याची अक्कल, हुशारी सुद्धा आपल्या ठायी असते. पण कधी-कधी कळते पण वळत नाही अशी परिस्थिती उत्पन्न होते. डोंगराच्या उतारावर दाटीवाटीने वस्ती करून राहणे सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे होऊ शकते याची खात्री असून सुद्धा आपण तिकडे कानाडोळा करतो. प्रवाहित पाण्याला अडथळा केला तर धो पावसात वित्त व मनुष्यहानी फार मोठ्या प्रमाणावर होऊ शकते, हे आपण सोयीस्कररित्या विसरतो. पण प्रतिकूल फटका बसला तर विज्ञान व वैज्ञानिकांना दोष देत राहतो. निसर्गाकडे, या विश्वाकडे पाहण्याची एक नवी व विज्ञानावर आधारित नजर विकसित करण्याची गरज आहे. आपल्या आजूबाजूला अनेक नैसर्गिक घटना घडत असतात. कधी-कधी या घटना का व कशामुळे होतात हे सांगता येत नाही. पण म्हणून प्लॅन्चेटने या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. त्यासाठी सजगपणे त्या गोष्टीकडे पाहावे लागते. विज्ञान ही वैज्ञानिकांची मक्तेदारी नसून ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हा भाव जेव्हा सामान्यांच्या मनात उठेल, तेव्हा पुन्हा एक नवा रेनेसॉ निर्माण होईल. विज्ञान जे आज प्रयोगशाळेत बंदिस्त झाले आहे, ते प्रत्येकाच्या मनात तेवत राहील अशी अपेक्षा आहे. पण त्यासाठी आपण विज्ञान का, कसे आणि कुठे केले जाते याचा अंदाज घेणे गरजेचं आहे. आणि विज्ञानाकडे एक बोरिंग गोष्ट म्हणून न पाहता एक नवी दृष्टी, एक नवा आकलन देण्याची क्षमता असलेला विषय अ, अम, आपण वाचत आहोत किंवा त्याचा आस्वाद घेत आहोत, ही भावना नेहमी असायला हवी. आणि जसं आधी म्हटल्याप्रमाणे की विज्ञान हा सध्या एक सांघिक खेळ झालेला आहे. तो एकट्याने खेळता येत नाही. त्यामुळे या विषयाचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मत मत असणारी वैज्ञानिक, वैज्ञानिक जाणिवा असणारे किंवा नवीन मधील जे काही नवीन मुली जॉईन होतील, त्यांनी हा आता गाडा पुढे रेटण्याची गरज आहे. आपण नेहमी न्यूटन, आइन्स्टाईन यांच्या बाबतीत बोलत असतो. पण त्यांनी जी ज्ञानोपासना केलेली आहे, त्यांनी आतापर्यंत आपल्याला जे विश्वाबद्दलचे आकलन करून दिलेले आहे, तर ते अद्भुतच आहे. आणि त्यांच्या पूर्वी आपल्याकडे ही वैज्ञानिक जाणीव किंवा वैज्ञानिक दृष्टी नव्हती. ती त्यांनी बहाल केलेली आहे. त्यामुळं जसं आता आपण म्हणू शकतो की न्यूटन यांनी सांगितले की काही वैज्ञानिक किंवा त्यांनी जी काही वैज्ञानिक ज्ञानोपासना केलेली आहे, ती त्यांच्या एकट्याच्या श्रमाचे फलित नाही. त्यांनी त्यांच्या वैज्ञानिक पूर्वजाकडून अनेक प्रकारचे ज्ञान आपल्या स्वतःच्या विचारसरणीला उपयुक्त असले तर विना आडकाठी घेतलेले आहे. म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की आय हॅव सीन, इफ इट ऑल आय हॅव सीन, इट इज बाय स्टँडिंग ऑन द शोल्डर्स ऑफ द जायंट्स. तर त्यांच्या पूर्वीच्या लोकांनी जे काही काम केलेलं आहे, त्या कामाचा त्यांनी आपल्या आकलनाप्रमाणे वापर करून जगाकडे त्यांनी एका नव्या दृष्टीने बघितले आणि त्यातून त्यांनी जे काही फलित आपल्या समोर ठेवलेले आहेत, जे काही निष्कर्ष आपल्या समोर ठेवलेले आहेत, ते त्यांच्या म्हणण्यानुसारच ते त्यांचे फक्त एकट्याचे नाही आहेत, तर ते भरपूर लोकांनी जे काही काम केलेलं आहे, त्याचं सार त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेलं आहे. त्यांच्यावर जसा अनेक वैज्ञानिक व त्यांच्या कार्याचा प्रभाव होता, तसा इतरही अनेकांवर होता. आणि इवन अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्यावर सुद्धा अनेक शास्त्रज्ञांचा प्रभाव होता. त्यांनी सुद्धा अनेक शास्त्रज्ञांची कार्य जे काही त्यांनी केले होते, त्या कार्याचे त्या निष्कर्षाचे सार आपल्या संशोधनात त्यांनी अंतर्भूत केलं होतं. तर भौतिकशास्त्राच्या इतिहासात जसं 1905 साल आहे, त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. ते फार महत्वाचे वर्ष आहे. याच सालात आइन्स्टाईन यांनी सापेक्षतावादावर 3 अतिशय महत्त्वपूर्ण वैज्ञानिक लेख ॲनल्स ऑफ फिजिक्स मध्ये छापले होते. त्यांनी आपल्या लेखात जाहीर केले होते की त्यांचा हा सिद्धांत
फक्त प्रकाशाबद्दलच बोलत नाही, तर ब्रह्मांडाचे सूत्र या सिद्धांतात गुंफले गेलेले आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या सिद्धांतानुसार भौतिक क्षेत्रातील सारे नियम साऱ्या सृष्टीभर समान आहेत. त्यांच्यात कोणताच बदल घडत नाही आणि या साऱ्या क्षेत्रात प्रकाशाची गती सगळीकडे सारखी व एक समान असते. त्यांची ही दोन गृहीतके न्यूटन यांच्या सिद्धांतापासून वेगळी होती. मायकल फॅराडे यांनी चुंबकत्वाबद्दल फार मोठे संशोधन केले होते. हान्स ख्रिस्टियन ओरस्टेड यांनी एका प्रयोगादरम्यान विद्युत ऊर्जेच्या प्रभावाने चुंबकीय सुईत एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते, पण ती का व कशा प्रकारे होती याची कारण मीमांसा करणे त्यांना जमले नाही. आंद्रे मारी एम्पियर यांनी मात्र नंतर दाखवून दिले की चुंबकीय पदार्थांशिवाय सुद्धा चुंबकत्व निर्माण करता येते, पण त्यासाठी विजेची गरज लागते व चुंबकत्वाची प्रक्रिया एखाद्या पदार्थाच्या अणु रेणूशी जोडलेली असते. फॅराडे यांनी मात्र खऱ्या अर्थाने विद्युत व चुंबकत्वामधील संबंध अधोरेखित केला, पण फॅराडे यांना गणिताचा गंध नव्हता व आपल्या मित्राची मदत करण्यासाठी जेम्स क्लर्क मॅक्सवेल यांनी त्या दोघांचा परस्पर संबंध दर्शवण्यासाठी 4 गणितीय समीकरणांची निर्मिती केली. मॅक्सवेल गणितीय समीकरणामुळे वैज्ञानिकाने एक जाणीव झाली की प्रकाशाचा वेग व विद्युत चुंबकीय घटकांचा वेग एक समान आहे. पण या जाणीवेमुळे एक प्रकारची खळबळ वैज्ञानिक जगतात, खास करून आइन्स्टाईन यांच्या मनात एक प्रकारची खळबळ माजली. न्यूटन यांनी प्रकाशाचा जो सिद्धांत मांडला होता, त्यात प्रकाशाचा वेग परिस्थितीनुरूप कमी जास्त होत होता, पण मॅक्सवेल यांच्या गणितीय समीकरणातून याच्या उलट भास प्रतीत होत होता. त्यांचा प्रकाशाचा वेग न बदलणारा एक समान होता, तर न्यूटन यांच्यामध्ये तो सापेक्ष होता. आइन्स्टाईन यांना पेच पडला की न्यूटन बरोबर की मॅक्सवेल. मायकल बेसो हे आइन्स्टाईन यांचे फार जवळचे मित्र होते. त्यांच्याशी ते या विषयावर तासनतास बोलत राहायचे. या विषयावर त्यांच्यात अनेक खलबतं सुरू झाली. अनेक प्रयत्नानंतर सुद्धा न्यूटन व मॅक्सवेल या दोघातील कोण जास्त बरोबर हे आइन्स्टाईन यांना स्पष्ट करता येईना. एकदा ते थकून व बेसो यांना आपली या बाबतीत हार झाली हे सांगून ते घरी जायला निघाले. जाताना बर्न येथील गाडीतून जाताना तिथल्या प्रसिद्ध घड्याळाच्या टॉवरकडे बघताना त्याने कल्पना सुचली. त्यांनी ताडले की प्रकाशाचा वेग जरी साऱ्या ब्रह्मांडात एक समान नसला तरी वेळ एक समान नसते. वेळेचा काळ बदलता येतो. जितक्या वेगाने आपण जाऊ तितक्या वेगाने वेग कमी होत जातो. त्यामुळे वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून एखादी घटना बघताना ती वेगवेगळ्या तऱ्हेने बघणाऱ्याला प्रतिपादित होते. एकदा ही भौतिक परिस्थिती आइन्स्टाईन यांच्या लक्षात आल्यानंतर ती गणितीय समीकरणांच्या रूपात आणण्यासाठी लेबनिझ व लॉरेन्स यांच्या कार्याची त्यांना मदत घ्यावी लागली. पण त्याआधी एमिली डू शॅटलेट यांनी दाखवून दिले होते की ऊर्जेसंबंधी जी न्यूटन यांनी गणितीय समीकरणे मांडली होती ती चुकीची होती. त्याऐवजी लेबनिझ यांची समीकरणे अधिक अचूक आहेत. यातूनच आइन्स्टाईन यांनी दाखवून दिले की प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास करणे कदापि शक्य होणार नाही. प्रकाशाचा वेग ही अंतिम गती आहे. या प्रकारची धारणा आइन्स्टाईन आधी हेनरिक लॉरेन्स व हेनरी पॉइंके यांनाही झाली होती. पण आइन्स्टाईन यांच्या मनात जी संकल्पना आकार घेऊ लागली होती व त्याचा विश्वाच्या भौतिकतेवर होणाऱ्या कल्पनांची वीण त्यांच्या मनात तयार होत होती की नव्हती याबाबत अनेक तर्कवितर्क अस्तित्वात आहेत. आइन्स्टाईन यांनी विचार केला की जर वेळ व विस्तार किंवा वस्तुमान वेगाच्या अनुषंगाने बदलत असतील तर त्याचा एक वेगळा अर्थ ध्वनित होतो. त्यांनी दाखवून दिले की जसा वेग वाढतो तसे वस्तुमान वाढत जाते. म्हणजेच वेगाची जी ऊर्जा आहे ती कोणत्या ना तरी वस्तुमानाला उत्तेजित करून त्यांची वाढ करते. याचाच अर्थ ऊर्जा व वस्तुमानात एक प्रकारचा परस्पर संबंध आहे. ते एकमेकांवर अवलंबून आहेत.
या कल्पनेची सूचना त्यांना मारी क्युरी यांच्याकडून मिळाली. क्युरी यांनी दाखवून दिले होते की सुमारे 28 ग्रॅम रेडियम मधून 4000 कॅलरी ऊर्जा दर तासाला बाहेर पडते, तेही न थांबता न थकता. या साऱ्या किरणोत्सारी प्रकरणात उष्मागतीची थर्मोडायनॅमिक सिद्धांताचा बोजवारा वाजत होता. म्हणून या प्रक्रियेकडे सारेजण कुतूहलाने पाहत होते. पण आइन्स्टाईन यांना त्यांच्या गणितीय समीकरणांच्या माध्यमातून दिसले की त्या रेडियममध्ये थोड्या प्रमाणात वस्तुमानाची घट होत आहे. ऑटो हान व लीज माइटनं यांच्या अणुसंशोधनाचा सुद्धा फायदा आइन्स्टाईन यांना झाला. उष्मागतिकीचा पहिला सिद्धांत सुद्धा सापेक्षतावादाने बदललेला आहे. आधी ऊर्जा निर्माण किंवा नष्ट करता येत नाही असा सिद्धांत होता. आता त्यात वस्तुमानाचा सुद्धा अंतर्भाव केला जातो. विज्ञान हे आता एकट्याच्या प्रयत्नातून साकार होत नाही, हेच यातून सिद्ध होते. तर आतापर्यंत आपण विज्ञान हे फक्त एखादा ब्रिलियंट माणूस किंवा एखादा जिनियसच करू शकतो, हे आपण आपल्या मनात एक कल्पना घर करून राहिलेली आहे. तर ती कल्पना आता बाजूला करण्याची गरज आहे. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी एक विशेष ज्ञान असतं, त्याच्यामध्ये एक विशेष आवड असते आणि त्या नॉलेजचा आपण वापर एकमेकांच्यावर काम करून घेतला जाऊ शकतो, हेच आता यातून स्पष्ट होते. त्यामुळे विज्ञान चुकीचे जरी असू शकते, ही भावना जरी असली, पण जेव्हा त्यांना कळते की गाडी चुकीच्या मार्गाने जात आहे, तेव्हा योग्य रस्त्यावर येण्यासाठी विज्ञान प्रयत्नशील राहते. त्यामुळं जसं मॅक्सवेल बरोबर की न्यूटन बरोबर हे आइन्स्टाईन यांना ताडता आलं नाही सुरुवातीच्या काळामध्ये. अशीच परिस्थिती अनेक जाणकारांच्या मनामध्ये पण असते की हा सिद्धांत बरोबर आहे की तो सिद्धांत बरोबर आहे. जर एकाच बाबतीत 2-4 सिद्धांत असतील तर त्यापैकी कोणता बरोबर हे लगेच न्यायनिवाडा करण्याची गरज नसते, कारण त्याच्यामध्ये जसं ॲडिशन ऑफ नॉलेज होत जाईल, त्याप्रमाणे त्यामध्ये त्या सिद्धांतामध्ये किंवा त्या समजुतीमध्ये बदल होत राहतात. तर विज्ञान हे नेहमी प्रवाही असते आणि ते नेहमी बदलत राहते. विज्ञान हे शेवटी मानव आहेत, माणूसच आहेत, तेही चुका करू शकतात. पण कठोरपणाने संशोधन केले असल्यास आणि त्याची कार्यपद्धती, आपण वापरलेले तंत्र किंवा यूज केलेली आकडेवारी, डेटा किंवा जी विश्लेषणाची जे काही टेक्निक्स, मॉडेल्स आपण जे आहेत, ते आपण व्यवस्थित रेकॉर्ड करून ठेवत असलो आणि त्यामध्ये त्याप्रमाणे एक SOP आपण करत असू, तर नेमक्या चुका कुठं झालेल्या आहेत त्याचा शोध घेणे आपल्याला सोपे होऊन जाते. त्यामुळे रेकॉर्ड करणे, आपण कोणत्या प्रकारचा एक्सपेरिमेंट करत आहोत, कोणत्या प्रकारचे प्रयोग करत आहोत, त्यामध्ये कोणती आकडे मेथोडॉलॉजी वापरलेली आहे, हे जर सगळं आपण रेकॉर्ड करत असू, तर समजा तो प्रयोग फसला तरी तो का फसला व कुठे फसला हे आपल्याला सहज शोधून काढता येईल. म्हणूनच वैज्ञानिक संशोधनात त्रुटी असू शकतात, पण विश्वाबद्दल शिकण्याचे हे एक अद्वितीय आणि सामर्थ्यवान साधन आहे. विज्ञान नसेल तर आपण आपल्या विश्वासंबंधी अधिक माहिती शोधून काढणे आपल्याला तसं शक्य होणार नाही. तर विज्ञान हे जे एक स्ट्रीम आहे किंवा ही जी ब्रांच आहे, ही बहुतेक वेळेला खालील पद्धतीने आपण डिफरन्शिएट करतो किंवा गटबद्ध करतो. नैसर्गिक विज्ञान, यामध्ये जीवन किंवा जैविक विज्ञान, सजीवांचा अभ्यास असणे आणि भौतिक विज्ञान, यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अवकाश विज्ञान इत्यादीसह भौतिक विश्वाचा अभ्यास केला जातो. हे नॅचरल सायन्सेस आहेत. दुसरं आहे सामाजिक विज्ञान, सोशल सायन्सेस.
समाज आणि लोकांचा अभ्यास जसे मानववंशशास्त्र, मानसशास्त्र या प्रकारचे विज्ञान या सामाजिक विज्ञानामध्ये गटबद्ध केलेले आहेत. आणि तिसरं आहे औपचारिक विज्ञान. यामध्ये तर्कशास्त्र आणि गणिताचा अभ्यास या विज्ञानामध्ये सामील केला जातो. आणि उपयोजित विज्ञान. विज्ञानावर अवलंबून नसणारे आणि अभियांत्रिकी, रोबोटिक्स, शेती आणि औषध यासारख्या नवीन अनुप्रयोग विकसित करण्यासाठी विद्यमान वैज्ञानिक ज्ञानाचा वापर करतात. हे आहे अप्लाइड सायन्सेस. तर एक आहे प्युअर सायन्सेस आणि दुसरं आहे अप्लाइड सायन्सेस. तर एक अप्लाइड सायन्सेसचा एक एक्झाम्पल मी तुमच्यासमोर देऊ इच्छितो. आणि सध्या आपण पाहत आहोत की महाराष्ट्रामध्ये भूस्खलनाच्या किंवा लँडस्लाइड्सच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. या 2-3 आठवड्यापूर्वी रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला भूस्खलनाचे प्रकार पाहायला मिळाले. त्यामध्ये वित्तहानी तर झालेलीच आहे, पण काही लोकांचे प्राण पण गेलेले आहेत. तर भूस्खलन हे नेहमी का नॉर्मली हे हिमालयामध्ये जास्ती प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. पण आता रायगड किंवा कोकणात सारख्या ठिकाणी आपल्याला भूस्खलनाचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळत आहेत. तर भूस्खलन किंवा महाराष्ट्राचा जर विचार केला तर दरडी किंवा कडा कोसळणे हा प्रकार जास्ती मोठ्या प्रमाणावर घडतो आहे. तर त्यात फार मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते आहेच. याला कारण म्हणजे पश्चिम घाटात पर्यावरणीय व भूसंरचनेत आपण आमूलाग्र बदल घडवून आणत आहोत. ज्याचा फटका इथल्या रहिवाशांना बसतो आहे. माळींसारखी घटना एक काही वर्षापूर्वी जी घडली होती त्याला किंवा आजच्या जी भूस्खलनाच्या घटना घडतायत त्याला अनेक भूशास्त्रीय व सामाजिक तसेच आर्थिक परिमाण आहेत. इथं इथं जी भूस्खलन घडत आहे ते पाहून हिमालयात घडणाऱ्या भूस्खलन घटनांची आठवण होते. रायगडमध्ये ज्यावेळी भूस्खलन होत होते तसं त्यावेळी हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा भूस्खलन झालेले आहे. आणि तसं पाहिलं गेलं तर हिमालय पर्वतांची निर्मिती ही 2 भूस्तरांच्या टक्करीमुळे झालेली आहे. आज जिथे ही पर्वतरांग मोठ्या दिमाखाने उभी आहे, तिथे आधी समुद्र होता. या समुद्रात चहूबाजूने गाळ साचत गेला व या गाळाला भारतीय उपखंडाचा भूस्तर एका बाजूने धक्के देत राहिला. गाळ साचणे व आडव्या रेषेत दाब पडण्याची क्रिया इतकी भरभर होऊन गेली की त्या गाळाला खडकाचा टणकपणा गाठता आला नाही. पण आडवा दाब सहन न झाल्याने या गाळाला वळ्या पडू लागल्या व त्यांची उंची आकाशाच्या दिशेने वाढू लागली. ही त्यांची वाढ अजूनही सुरू आहे. हे आपल्याला माहितीच आहे की हिमालयाची वाढ अजूनही सुरूच आहे. त्याची उंची वाढतच आहे. तर हिमालय पर्वतांवर भारतीय भूखंड किंवा भूस्तराचा रेटा अजूनही कमी झालेला नाही. त्यातच बर्फाच्या विरघळण्यामुळे इथले नदी नाले पर्वतांची झीज करत आहेत. हिमालयाचा फार मोठा अंश अरबी समुद्रात व बंगालच्या खाडीत गाळाच्या स्वरूपात जमा होतो. जेव्हा केव्हा हिमालय पर्वतावर पावसाचा जोराचा मारा होतो तेव्हा इथल्या कडेकपारीतील भुसभुशीत माती खाली येते. भूस्खलनाच्या अनेक घटना इथे नेहमीच घडत असतात. ह्यात काही म्हणजे असं नवीन नाहीये. पण भूसंरचनेच्या बाबतीत महाराष्ट्राची तुलना हिमालयाशी होऊच शकत नाही. तरीही भूस्खलनाच्या ज्या घटना घडतायत त्यात कमालीची साम्य दिसते. महाराष्ट्राचा म्हणून जो काही भूभाग आपण ओळखतो तो सारा बसाल्ट नावाच्या खडकाने व्यापला आहे.
या खडकाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो लावारसाच्या थंड होण्याच्या क्रियेपासून निर्माण झालेला आहे. याची उत्पत्ती अतिशय उच्च तापमानातील घटकांपासून झालेली आहे. भूमिगत लावा कधी-कधी दिवाळीत पाऊस फटाक्यासारखा बाहेर पडतो. पण कधी-कधी तो भूस्तराच्या भेगेतून पाण्यासारखा देखील बाहेर वाहत येतो. 6-6.5 कोटी वर्षापूर्वी भूहालचालींमुळे महाराष्ट्राच्या काही भागात तडे गेले व त्यातून लावारस बाहेर पडू लागला. भूस्तरावर आल्यानंतर काही लावारस अत्यंत द्रुतगतीने थंड झाला, पण काही लावारस अत्यंत धीम्या गतीने थंड झाला. थंड होण्याच्या वेळेतील फरकामुळे बसाल्ट खडकाची आतील व बाहेरील भौतिक तसेच रासायनिक संरचना व त्याची जडणघडण बदलत गेली. बऱ्याच मोठ्या वेगात थंड झालेला बसाल्ट जास्त सघन व टणक बनला. पण धीम्या गतीने थंड झालेला बसाल्ट एका वेगळ्याच भावविश्वाचा निर्माता ठरलेला आहे. थंड होण्याची क्रिया कासवाच्या गतीने होत असल्या कारणाने त्या लाव्हारसातील खनिज स्फटिक अ, अ, वाढत गेले. पण लवकरच थंड होण्यामुळे खनिज स्फटिकांची वाढ होत नाही व ते खुजेच राहतात. त्यातच थंड होताना लाव्हारसातील जल व वायू उडून गेल्यामुळे हे बसाल्ट स्तंभाच्या स्वरूपात निर्माण होतात. याला आपण कॉलमनर जॉइंट्स असं म्हणतो. लाव्हारसाच्या एका जथ्यात अनेक स्तंभ निर्माण होतात. पण या साऱ्या स्तंभात काही प्रमाणात पोकळी निर्माण झालेली असते. यालाच आपण कॉलमनर जॉइंटिंग किंवा स्तंभीय सांधा असे म्हणतो. महाराष्ट्राचा भूभाग 3 वेगवेगळ्या घटकात विभागला गेलेला आहे किंवा जाऊ शकतो. एक आहे पश्चिम कोकण किनारपट्टी, पूर्व पठारी प्रदेश व मधला घाटाचा भाग या तिन्ही प्रदेशांची वैशिष्ट्ये वेगवेगळी असली तरी त्यांच्यात एक साम्य मात्र आहे. इथे सर्वत्र उंच कडेकपारी आढळतात. इथल्या पर्वतांची उंची हिमालया एवढी नसली तरी सरासरी 500 ते 1500 मीटर उंचीचे अनेक डोंगर पावलोपावली आपल्याला साद घालताना दिसतात. इथले सुळके पूर्णपणे उभे नसतात तर ते सरासरी 17 डिग्रीने कललेले असतात. पण काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी व जास्त डिग्रीने डोंगर व सुळके कललेले असतात. समोर बघताना बसाल्ट खडक फार टणक व कठीण वाटतात. ते असतातही. पण बसाल्ट खडकात अनेक भूगतिकीय हालचालींमुळे फार मोठ्या प्रमाणावर रासायनिक व भौतिक बदल घडून आलेले आहेत. या खडकांचे क्षरण झाल्या कारणाने मातीचा थर कमी किंवा जास्त प्रमाणात त्यांच्यावर साचला गेलेला आहे. स्तंभीय सांधा बसाल्ट सुद्धा हे सांधा बसाल्ट बाबत सुद्धा हे खरे आहे. त्यांच्यावरही अनेक ठिकाणी माती जमा झालेली दिसून येते. दोन्ही प्रकारचे बसाल्ट खडक टणक व मजबूत दिसतात, वाटतात व ते असतातही. पण यांच्यावर पावसाच्या पाण्याचा सातत्याने शिडकावा झाला तर परिस्थिती पूर्णपणे बदलते. कित्येकदा सुका दुष्काळ दर्शवण्यासाठी फाटलेले शेत दाखवले जाते. स्तंभीय सांधा हा सुद्धा काहीसा त्याच फाटलेल्या शेतासारखा प्रकार आहे. त्यांच्या सांध्यात माती अडकते व वरून आपल्याला सारं काही आलबेल असल्याचा भास होतो. पण याप्रमाणे इथं सगळी माती अडकलेली असते. ही कमकुवत पट्टे आहेत आणि त्यामुळं काय होतं की त्याच्यामध्ये माती शिरल्यानंतर त्यानंतर पावसाचे पाणी त्यामध्ये एक्सपान्शन होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. त्यामुळं हे कमकुवत पट्टे अजूनच कमकुवत होतात आणि त्यामुळे ते कलंडण्याची क्रिया अशा ठिकाणी वाढू शकते. समसमान उंचीच्या ठिकाणी दरडी कोसळण्याचा प्रकार घडत नाही. पण जिथे उंच व सकल भाग एकमेकांशेजारी दाटीवाटीने उभे असतात, तिथे नैसर्गिक धोके अंगभूत असतात. गुरुत्वाकर्षणाचे बल सर्व पदार्थांना स्वतःकडे खेचून घेत असते. उतारावर स्थित सारे घटक सपाट प्रदेशाकडे जाण्याची नैसर्गिक उर्मी बाळगून असतात. फक्त काही बाह्य कारणांची त्यांना वाट पाहावी लागते. पावसाळ्यात हे सारे बाह्य घटक उचल खातात व दरडी कड्यानं स्वतःबरोबर उतारावरून खाली सपाट भागाकडे नेतात.
या त्यांच्या प्रवासात जर मानवी वस्ती असेल तर मात्र अकारण जीवितहानी होते. वित्तीय हानी तर ठरलेलीच असते, पण ती टाळता येऊ शकते. पर्यावरणीय बदल हे सदोदित घडत असतात. ते कालही घडत होते, आजही घडत आहेत व उद्याही घडणार आहेत. मानवाच्या नैसर्गिक कार्यप्रणालीत हस्तक्षेप होवो अथवा न होवो, पण पर्यावरणाच्या संवेदनशील भागात मानवी शिरकाव जितका कमी करता येईल तितका केला तर नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाणे फार मोठ्या प्रमाणावर कमी होईल. त्यातच उतारावर एकाच पट्ट्यात 50-100 घरांचा पुंजका न बांधता 2 घरात पुरेसे अंतर राखले तर उतारावरून खाली येणाऱ्या गाळाला निघून जाण्यासाठी पुरेशी वाट मिळेल. त्यामुळं आम्ही माळींची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराभोवती भूस्खलन प्रवण क्षेत्राचा अभ्यास करण्याचे ठरवले. आमच्या या अभ्यासामध्ये एक प्रेडिक्शनचा पण एक भाग आहे, की एखादी घटना घडली आणि तिकडे जाऊन आपण त्याचा अभ्यास केला असं न होता कळसुबाई सारख्या डोंगर कपारीच्या प्रदेशात जाऊन तिथं कोणती ठिकाणं लँडस्लाईड प्रोन आहेत किंवा जिथं भूस्खलन प्रवण क्षेत्र आहेत, अशा क्षेत्रांना अधोरेखित करण्याचं आम्ही ठरवलं. आणि ह्या कळसुबाईच्या शिखरामध्ये वेगवेगळी वेगवेगळे भूसंरचना असणारे प्रकार आहेत. तर या इथं बघितलं तर हा सपाट प्रदेश, हे उंच भाग, हा पठाराचा भाग आणि या कळसुबाईच्या अवतीभोवती एवढी सारी गावं वसलेली आहेत. तर दरडी कोसळणाऱ्या जागांची निश्चिती करण्यासाठी आता वैश्विक पातळीवरती जीपीएसचा वगैरे उपयोग केला जातोय, वापर केला जातोय. आणि आता तर जीआयएसचा पण वापर केला जात आहे, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम. आणि या अभ्यासामध्ये आम्हाला मोलाची मदत झाली ती डॉक्टर साईनाथ आहेर यांनी केलेली आहे. त्यांनीच हे सगळे जीआयएस मॅप्स वगैरे सगळे बनवलेले आहेत. तर जीआयएसचा वापर करून काय होतं, की फार मोठ्या क्षेत्राचे एकाच वेळी सर्वेक्षण करता येते. त्यातील चढ उतार क्षेत्र, कोनीय स्थलाकृती व पाण्याचा निचरा कोठून व कसा होतो याचा अचूक अंदाज बांधता येतो. ही सारी माहिती एकत्रित करून भूस्खलन प्रवण क्षेत्राला अधोरेखित करता येते. पण ही पद्धती जितकी सोपी वाटते तितकी नाही, कारण यात अनेक असंयत घटना किंवा घटक एकमेकांवर अवलंबून असतात. त्यांचा एकमेकांशी कसा परस्पर संबंध आहे याचा शोध घेणे जरा जटिल प्रक्रिया असते. जो भूभाग घेऊन आम्ही आमचे सर्वेक्षण केले त्यात शहापूर, मुरबाड, इगतपुरी, जुन्नर व अकोले हे हे तहसील, अकोले तहसील समाविष्ट आहेत. आणि हा सारा परिसर ऑलमोस्ट 2000 वर्ग किलोमीटर जागेत पसरलेला आहे. या कळसुबाई परिसरात 59 खेड्यांचा या अध्ययनात समावेश आहे. आणि दरडी कोसळण्याचा धोका या खेड्यांपैकी किती खेड्यांना आगामी काळात होऊ शकतो याबाबतचे अनुमान काढण्यासाठी अनेक घटकांची मदत घेण्यात आली. त्यापैकी सर्वाधिक महत्वाचा घटक आम्हाला जो आढळला तो पाऊस व उतार हे आहेत. आणि त्यापाठोपाठ माती व खडकांचा प्रकार, माती किती थिक आहे, त्याची व्याप्ती किती आहे, खडक कोणत्या प्रकारचा आहे, ठिसूळपणा आहे की नाही त्या बाबतीत, जमिनीचा वापर कशा प्रकारे होतोय त्या ठिकाणी, आणि मातीचा गुणात्मक प्रभाव, त्यानंतर तुलनात्मक उतार, विभंग रेषा, अशा साऱ्या घटकांचा आम्ही त्यांच्या वारीनुसार किंवा त्यांच्या योग्यतेनुसार त्यांची क्रमवारी ठरवण्यात आली. आणि या भागात पाऊस किंवा त्या पावसाला स्टडी एरियामध्ये फार अनन्य
साधारण महत्व आहे. कळसुबाई क्षेत्रात अनेक ठिकाणी उभे कडे आहेत, ज्यांची उंची 500 ते 1500 मीटर इतकी आहे आणि जे 15 डिग्रीपेक्षा जास्त कोन करून काही ठिकाणी आढळतात. महाराष्ट्राचा काळा दगड फार कठीण व कणखर आहे हे आपण जाणतोच. पण ज्या तऱ्हेने तो निर्माण झालाय, ज्या लावा रसापासून तो निर्माण झालेला आहे, अ, ती त्यामुळं अनेक हलके व कमकुवत पट्टे सुद्धा तयार झालेले आहेत. त्यामुळे एरवी हे खडक शक्तिशाली जरी वाटत असले, पण पावसाच्या पाण्याने ते कमजोर सुद्धा बनू शकतात. जमिनीचा वापर कशा प्रकारे होतो, याच्यावरही दरडी कोसळण्याच्या घटना अवलंबून असतात. कड्यांचा कोन नेमका किती व कोणत्या बाजूला आहे, त्याची दिशा कोणती आहे, ही माहितीही महत्वाची असते. कळसुबाई परिसरात पूर्वी काही दरडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत का? त्या अ, त्या या घटना दरडी कधी जीवित व वित्तहानी झाली आहे, याचा आम्ही आढावा घेतला आणि अकोले तहसीलातील रतनवाडी गावात दरडी कोसळून तिथल्या हायवेची तोडमोड झाली होती व जंगलाचा फार मोठा परिसर वैरान झाला होता. ह्या सारख्या गोष्टी आम्हाला समजल्या. तर ही जी तिथं दरडे रतनवाडी इथं 2000 बहुतेक 8 साली रतनवाडी इथं दरडी कोसळल्या होत्या आणि या इथेच घाटगर जलविद्युत प्रकल्प त्याचा बोगदा खोदताना जून 2005 साली मोठे भूस्खलन झाले होते. आणि या भूस्खलनामुळे काही कामगारांचा पण मृत्यू झाला होता आणि फोपसुंडी गावाला सुद्धा इथल्या भूस्खलनाचा त्रास सोसावा लागला आहे. तर आमची आकडेवारी व त्यानुसार निष्कर्ष काढण्याआधी 10 गावांना आम्ही भेट दिली. ही गावं म्हणजे भोसदरी, एकदारा, गुहिरे, अबिटकीन, फोपसुंडी, आजोबा मंदिर, कुमशेट, बिडका, देवगाव व मुठखेळ. या भेटीतून एक निष्कर्ष निघाला की जी गावं डोंगर उतारावर व पायथ्याला विसावलेली आहेत, त्यांना भूस्खलनाचा धोका जास्त संभवतो. या इथे जर पाहिलं तर ही जी स्लोप्स आहेत, ते अतिशय स्टीप आहेत आणि ही कळसुबाईचं शिखर हे इथं आहे आणि ही वेगवेगळी गावं त्याच्या आजूबाजूला वसलेली आहेत, ज्याचा आम्ही अभ्यास केलेला आहे. जुन्नर, मुरबाड, शहापूर, अकोले, ही प्रवरा नदी वाहते आहे आणि यामध्ये आणि वेगवेगळ्या गावांना आम्ही नंबर्स दिलेले आहेत, नंबरिंग दिलेले आहेत. तर ऑलमोस्ट एक 59-60 गावं या क्षेत्रामध्ये आहेत आणि हे भंडारदरा धरण आहे. ही वेगवेगळे स्लोप्स वेगवेगळ्या ठिकाणी आणि या ठिकाणी भूस्खलनाचा धोका जास्ती आहे असं आम्हाला जाणवलं. तर ही आमच्या हाती असलेली जी माहिती होती, त्या माहितीचा एकत्रित अभ्यास केला आणि त्यानंतर कळालं की शहापुरातील आजोबा मंदिर, जुन्नरची वाघ्याची वाडी, अकोलेतील पंचनाई, वारलीवाडी, भोसदरी, मुठखेळ, भोळेवाडी, इंदोर व एकदार या 9 गावांना दरडी कोसळण्याचा सर्वाधिक धोका आहे. त्या खालोखाल धोका शहापुरातील खराडी, कोटवाडी, मुरबाडमधील कुंदाची वाडी, मुधळवाडी, निरगुडपाडा, न्याहाळी, चसोळे, जुन्नरमधील वाघ्याची वाडी, अकोलेतील फोपसुंडी, इगतपुरीतील तमडमल, गहुंडे, निरपण, मांजरगाव व काननवाडीतील गावांना धोका संभवतो.
दरडी कोसळण्याचा मध्यम धोका हा शहापुरातील हेदवली, कटोडवाडी, आपटे, बाबरे, पायरवाडी, मुरबाड येथील मिरडी, थिटबी, खडकवाडी, अकोलेतील दर्याची वाडी, शेनीत, वर्णघट्टला, इगतपुरीतील जनावांची वाडी या या गावांना जास्ती मध्यम प्रतीचा धोका संभवतो. आणि आमच्या अभ्यासानुसार सर्वाधिक दरडी कोसळण्याचा धोका 9 गावांना आहे. त्या खालोखाल धोका 13 गावांना, तर मध्यम प्रमाणाचा धोका 12 गावांना संभवतो. एकूण 60 पैकी उरलेल्या 25 गावांना कमी किंवा फारच कमी धोका संभवतो. ज्या 9 आणि 13 गावांना भूस्खलनाची भीती आहे, त्यात सुमारे 5,000 रहिवासी वास्तव्यास आहेत. त्यांचा वावर एका अतिशय धोकादायक पट्ट्यात आहे, असं आम्हाला लक्षात आलेलं आहे. भूस्खलनाच्या या नैसर्गिक आपत्तीपासून या गावांचा बचाव करण्यासाठी योग्य वेळी व ही आपत्ती निर्माण होण्याआधी काही उपाययोजना करण्याची गरज आहे. या गावांना दुसरीकडे स्थलांतरित करणे हा एक उपाय आहे, पण तो किती व्यावहारिक आहे याबद्दल साशंकता आहे. सह्याद्रीच्या कुशीत ज्या काही दरडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत, त्या बहुतेक पावसाळ्यातच झालेल्या आहेत. 2 किंवा त्याहून जास्त दिवस जेव्हा धो-धो पाऊस कोसळतो, तोही न थांबता तेव्हा कुठे ना कुठेतरी दरड कोसळण्याची क्रिया घडते. इतर काही उपग्रहांबरोबर नासाची ट्रॉपिकल रेनफॉल मेजरिंग मिशन अगदी रिअल टाइम मध्ये मान्सून व त्याची तीव्रतेसंबंधीची माहिती पुरवत असते. या माहितीचा उपयोग शहरांपासून दूर आदिवासी पाड्यातील व गावातील लोकांसाठी करण्याची गरज आहे. पाऊस व मातीच्या मिश्रणाने कोणत्या प्रकारचा हाहाकार उडू शकतो हे आपण अनेक ठिकाणी मागच्या 2-4 वर्षामध्ये पाहिलेले आहे. आणि अशा घटना पुढे घडू नयेत म्हणून आपल्याला काहीतरी उपाय योजले पाहिजेत. हे आता सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ झालेले आहे. त्यामुळं आम्ही जो हा अभ्यास केला तो म्हणजे ही नॅचरल कळसुबाई भागामध्ये तसं काही ऍक्टिव्हिटी फार अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटी सुरू नाहीये सध्या तरी. पण जिथं रोड कट झालेला आहे, अशा ठिकाणी आम्ही लँडस्लाईडचा अभ्यास करण्याचं ठरवलं. आणि त्यासाठी आम्ही राष्ट्रीय महामार्ग 60 हा चंदनापुरी घाट हे ठिकाण संगमनेर जवळ आहे. तिथं आम्ही अभ्यास करायचं ठरवलं. इथं रोड कट केलेले आहेत. हायवे चौपदरीकरण झालेलं आहे इथं. हा पूर्ण इथं त्यांनी कट केलेले आहेत. हा हायवे असा त्यांनी पूर्ण हा डोंगर पोखरून त्याला हा एवढा मोठा त्याला कडा इकडचा पूर्ण त्यांनी कापलेला आहे. आणि याला नेट्स सुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. पण त्यांची शक्ती नेट्सचा प्रभाव किती प्रमाणात वीट ते तोलू शकतात यावरती साशंकता आहे. तर आम्ही या ठिकाणी अभ्यास करायचं ठरवलं आणि प्रेडिक्ट करायचं ठरवलं की बाबा ह्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी जास्ती प्रमाणात भूस्खलन व्हायची शक्यता आहे. आणि हे प्रिन्सिपल सेमच आहे की बाबा तुम्ही ही कमकुवत पट्टे आहेत, ह्याच्यामध्ये माती, पाऊस, पाणी सगळं जाऊन ह्याला अधिकच एक्सपांड करतात, ह्याला अधिकच मोठे करतात. आणि हे मोठं झाल्यानंतर ही ग्रॅव्हिटीमुळे खाली गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने हे मोठे स्तंभ खाली पडतात. आणि तिथं जर माती असेल तर मातीचा कल खाली येण्याकडे असतो गुरुत्वाकर्षणमुळे. पण कमालीचा पाऊस पडला तर त्याच्यामध्ये मॉइश्चर वाढून हे जास्ती परफोरेट होतात, स्वेलिंग ह्यांच्यामध्ये निर्माण होतं, यांच्यामध्ये सूज सॉर्ट ऑफ येते आणि त्याच्यामुळं खाली जायला त्यांना
अधिक सोपं होऊन जातं. तर ज्या ज्या ठिकाणी पाऊस कंटिन्युअसली 2-3 दिवस पडत असेल आणि ज्या ठिकाणी मातीचा थर जास्ती आहे. हल्ली आपण जे रायगड मागच्या 2-4 आठवड्यामध्ये जे काही भूस्खलन झालेले आहेत, ते बेसिकली दरडी म्हणजे कडा न कोसळल्यामुळे झालेले नाहीये, तर मातीचे मोठे थर खाली आलेले आहेत. तर एक तर आपण व्हेजिटेशन किंवा अफॉरेस्टेशन करू शकतो. झाडं लावून ही माती आपण थोपवू शकतो. हा एक उपाय आहे. तर आम्ही अभ्यास करत होतो त्यावेळी आम्ही ज्या ठिकाणी प्रिडिक्शन केलं होतं, की इथं भूस्खलन होईल. तर त्या ठिकाणी अनफॉर्च्युनेटली आम्ही पेपर लिहिला. त्याच्यानंतर पब्लिकेशनसाठी पाठवला होता आणि जे आमच्या अंडर रिव्ह्यू असतानाच आमचा पेपर ह्या ठिकाणी भूस्खलन झालं. तर हे सगळं प्रेडिक्शन तर होऊ शकतं. कोणत्या ठिकाणी दरडी कोसळणार किंवा माती खाली येणार हे आपण सांगू शकतो. पण ते सगळं अव्हॉइड करायचं असेल तर काहीतरी ठोस उपाययोजना करायला हवी. 14 जुलै 2019 ला हा आमचा पेपर जरी 21 ला पब्लिश झाला असला तरी तो 2-4 वर्ष रिव्ह्यूमध्येच होता आणि त्या दरम्यान ही घटना घडली. तर विज्ञानाचा उपयोग असाही आहे. आपण प्रॅक्टिकली त्याचा वापरही होतो आहे. प्युअर सायन्सेस आहेतच, पण अप्लाइड सायन्सेसचा पण भरपूर प्रमाणात उपयोग आपण करू शकतो. तर ह्यासाठी मला आभार मानावे लागतील सुजित सरांचे. त्यांनी मला ही संधी दिली. त्यामुळं मी त्यांचा आभारी आहे आणि होपफुली तुम्हाला काही शंका असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, तर मला तुम्ही ईमेल करू शकता. हे माझ्या ईमेल आयडीज आहेत. तुम्हाला अं, हे या आपल्या YouTubeवरती हे लेक्चर असेलच आणि त्यानंतर मग तुम्हाला जर काही प्रश्न वगैरे काही विचारायचे असतील, तर तुम्ही मला ईमेल वगैरे पाठवू शकतात. तर मला ही संधी दिली त्याबद्दल मी सिंधुजन अकॅडमीचे आभार मानतो आणि